हॅलो. या लेक्चरमध्ये आपण मे 2026 चे अहवाल आणि निर्देशांक करणार आहोत. तर सगळ्यात आधी आपला आहे पंचायती प्रगती निर्देशांक 2.0 किंवा पंचायत ऍडव्हान्समेंट इंडेक्स. आता 2.0 म्हणजे काय, ह्याच्या अगोदर एकदा येऊन गेलेला आहे आणि आता हा एक नवीन आहे. नवीन कोणत्या वर्षीसाठी? 2023-24 साठी. तर हे लक्षात ठेवायचं आहे आणि खूप जास्त महत्वाचं आहे. ह्याच्यावर या वर्षी प्रश्न येणं फिक्स आहे, कारण की ह्याच्यामध्ये आता काहीतरी चेंजेस झाले आहे आणि जेव्हा केव्हा काही चेंजेस होतात तर तो इम्पॉर्टंट बनतो. आणि ह्याच्यामध्ये चेंजेस काय झालेले आहे की ह्याचं जे मेन गोष्ट आहे मूल्यांकन, तर ते मूल्यांकन मध्ये चेंजेस झाले आहेत. ह्याच्यामध्ये जे इंडिकेटर्स आहेत तर ते आधी 700-800 जवळपास इंडिकेटर्स होते, आता ते करून 150 आणि 230 केलेले आहेत. तर ते खूप जास्त महत्वाचं आहे आणि हे पण विचारू शकतात की किती इंडिकेटर्स आहेत, कारण की ह्याच्यामध्ये चेंजेस झाले आहेत. ठीक आहे. आणखी एक गोष्ट, जेव्हा ह्याच्या 1.0 आला होता पहिला, जेव्हा पंचायत प्रगती निर्देशांक आला होता, तर त्याच्यामध्ये जवळपास फक्त 80% जे ग्रामपंचायत होती त्यांनी इथे सहभाग घेतला होता आणि आता 97% ग्रामपंचायतींनी ह्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. तर अजून जास्त इम्पॉर्टंट झालेलं आहे. ठीक आहे. प्रसिद्ध कोण करणार आहे? ऑब्व्हियसली एक तर नीती आयोग करेल, नाहीतर पंचायत राज मंत्रालय करेल. बरोबर. तर हे पंचायत प्रगती निर्देशांक आहे, हे पंचायत राज मंत्रालयाद्वारे म्हणजे रिलीज झालेलं आहे, प्रसिद्ध झालेलं आहे. कधी? 24 एप्रिल 2026 ला. आता 24 एप्रिल का बरं? कारण की 24 एप्रिलला असतो पंचायत राज दिन. आता हे लक्षात ठेवा, 24 एप्रिलला पंचायत राज दिन असतो, कारण की बऱ्याचदा हे डेट पण विचारतात. आता ह्याच्यामध्ये डेट नाही विचारणार, कधी रिलीज केला हे नाही विचारणार. ते म्हणजे कधी पण असा सेपरेट आधी एखादी क्वेश्चन विचारतील की 24 एप्रिलला काय असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर मूल्यांकन, हे लक्षात ठेवा, खूप जास्त महत्वाचं आहे. जे आधी किती जवळपास 750 इंडिकेटर्स होते, म्हणजे जे निर्देशांक आहे ते 750 होते आणि 500च्या वरती डेटा पॉईंट्स काहीतरी होते, म्हणजे अदलाबदल असं काहीतरी असेल जे काही होतं ते. पण ते खूप सारे होते, तर त्याच्यावर त्या इंडिकेटर्सवर काम करणं वगैरे खूप जास्त कठीण झालं होतं. मग त्यांनी आता ते निर्देशांक कमी केलेले आहेत. 150 निर्देशांक आहेत किंवा काय म्हणतात त्याला, 150 इंडिकेटर्स आहेत आणि 230 डेटा पॉईंट्स आहेत. ही एक लक्षात ठेवा फॅक्ट, खूप जास्त महत्वाचं आहे. आणखी गोष्ट काय, आपल्याला माहिती आहे एसडीजी, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल. ठीक आहे, किंवा शाश्वत विकास जे काही असेल ते मराठीमध्ये, तर किती? 17 आहेत. बरोबर. तर ते 17चे त्यांनी 9 केले आणि ते लोकल लेवलला लावले आहेत. किती केलेले आहेत? 9 स्थानिकीकरण किंवा लोकल केलेले शाश्वत विकास उद्दिष्ट किंवा लोकल सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवायचे, 9 आहेत. ह्याच्यावर पण प्रश्न विचारू शकतात. आता ग्रामपंचायती आहेत, तर ग्रामपंचायतीचे 5 श्रेणींमध्ये वर्गीकरण केलेले आहेत. किती? 5. आता हे जे 5 आहेत, हा आकडा, ह्याच्यावर पण बऱ्याचदा प्रश्न विचारतात. आता खूप जास्त महत्वाचा आहे म्हणून एवढं डिटेलमध्ये घेतोय आणि हे सगळा पीआयबीचा डेटा आहे. ठीक आहे. 5 श्रेणीमध्ये वर्गीकरण आहे. कोणते? अचिव्हर आहे. आता हे हे लक्षात नाही ठेवले चालेल, पण किती श्रेणी आहेत ते लक्षात ठेवा. ठीक आहे. कोणत्या कोणत्या आहेत? अचिव्हर आहे, फ्रंट रनर आहे, परफॉर्मर आहे, ऍस्पिरंट आहे आणि बिगिनर आहे. ठीक आहे. फक्त वाचून घ्या, पण 5 श्रेणी आहे हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आता 9 विषय आहेत. कोणते कोणते? आता हे 9 विषय पण आपल्याला माहिती पाहिजे, कारण की ते जसं एसडीजी वर प्रश्न येतो, एसडीजी सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल, कोणते 17 पैकी कोणते आहे कोणते नाही आहे, असं प्रश्न येऊ शकतो. तसंच आता हे 9 विषय आहे, हे पण लक्षात ठेवायचे आहेत की ह्याच्यापैकी कोणतं आहे आणि कोणतं नाही आहे ते विचारू शकतात. ठीक आहे. 9 विषय कोणते कोणते आहेत किंवा 9 थीम्स म्हणतो त्याला. गरिबीमुक्त आणि वाढीव उपजीविका, म्हणजे जे पॉवर्टी फ्री किंवा एनहान्स्ड काय म्हणतात त्याला, लिव्हलीहूड, तर ते पहिलं. त्यानंतर निरोगी पंचायत, त्यानंतर बालस्नेही, छोट्या पोरांसाठी पाणी समृद्ध. ठीक आहे, म्हणजे तिथं पाण्याची सुविधा बरोबर पाहिजे. स्वच्छ आणि हरित, म्हणजे एन्व्हायरमेंट फ्रेंडली. ठीक आहे. त्याच्यानंतर सुशासन असलेली पंचायत, म्हणजे गुड गव्हर्नन्स, म्हणजे तिथले सरपंच वगैरे आहे किंवा जे कोणी लोक आहेत तिथले, तर ते चांगलं गव्हर्न करतात लोकांना, सगळं मिळून मिसळून राहतात. त्यानंतर सामाजिक दृष्ट्या न्याय आणि सामाजिक दृष्ट्या सुरक्षित पंचायत, म्हणजे कास्टिझम नाही होत किंवा इतर कोणत्या गोष्टी अशा कोणाला डिस्क्रिमिनेट करत नाही. ठीक आहे. उत्तम पायाभूत असलेली पंचायत, म्हणजे तिथे रोड्स वगैरे चांगलेले आहेत. त्यानंतर शाळा वगैरे पण चांगल्या आहेत आणि त्याच्यानंतर महिलांना अनुकूल पंचायत. ठीक आहे. तर ह्या गोष्टी 9 विषय आहेत. हे 9 विषय तुम्ही फक्त 2-3दा वाचून घ्या, पाठ करायची गरज नाही. फक्त पेपरमध्ये आपल्याला क्लिक झालं पाहिजे की हे आहे आणि हे नाहीये. ठीक आहे. तसं 3-4दा वाचून घ्या. 9 विषय आहे, हे तर पाठच करून टाका. ठीक आहे. त्याच्यानंतर कोणतीही ग्रामपंचायत अचिव्हर श्रेणीत नाहीये. ठीक आहे. ह्या श्रेणी बघितला तर ही जी अचिव्हर श्रेणी आहे, तर ह्याच्यात एकही ग्रामपंचायत नाहीये आणि फ्रंट रनर मध्ये खूप साऱ्या आहेत आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त, म्हणजे जवळपास 80%च्या वरती जे त्रिपुरा आहे, त्रिपुरा मधले सगळ्यात जास्त फ्रंट रनर मध्ये. ठीक आहे. तर आघाडीचे राज्य कोणते आहेत? त्रिपुरातील सुमारे 80% ग्रामपंचायती फ्रंट रनर श्रेणीत आहेत. त्याच्यानंतर केरळ आणि ओडिसा, म्हणजे पहिल्या नंबरवर त्रिपुरा आहे, त्याच्यानंतर केरळ आहे, नंतर ओडिसा आहे. आणखी गोष्ट काय की पश्चिम बंगाल आहे. आता हे पण जे पीआयबी मध्ये हायलाइट केलं होतं त्यामुळे सांगतोय की सगळे जे स्टेट्स आहेत, सगळ्या स्टेट्सनी याच्यात पार्टिसिपेट केलेलं आहे, सोडून कोणतं? पश्चिम बंगाल. पश्चिम बंगाल ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं नव्हतं. कशामध्ये? जे पंचायत, जे कोणतं आहे, पंचायत ऍडव्हान्समेंट इंडेक्स, त्याच्यामध्ये. ठीक आहे. त्यानंतर प्रथम ग्रामपंचायत कोणती? जुगल किशोर नगर, त्रिपुरा मधली. त्रिपुरा पहिला आलं आणि त्याच्यातलं जे गाव आहे ते पण पहिलं आलेलं आहे. ठीक आहे.
त्याच्यानंतर वुमेन अँड मेन इन इंडिया 2025. आता ह्याच्यावरून काय लक्षात येतं की म्हणजे महिला आणि पुरुष त्यांच्यामधली काही भिन्नता किती दरी आहे अजूनही, तर ते दाखवण्याचा याच्यात प्रयत्न केला जातो. कोण करणार आहे? सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय किंवा मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन, मोस्पी. ठीक आहे, तर त्यांनी हे वुमेन अँड मेन इन इंडिया हे काढलेलं आहे. डायरेक्ट असं पण विचारू शकतात की ह्या कोणी काढलेला आहे. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती आहे? लैंगिक समानता. ठीक आहे, कारण की ह्याच्यामध्ये म्हणजे भारताने म्हणजे एक चांगली गोष्ट अचीव केलेली आहे लैंगिक समानतेमध्ये. प्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तरापर्यंत शालेय शिक्षणाच्या सर्व स्तरांवर साध्य झालेली आहे. ठीक आहे, म्हणजे जे एनरोलमेंट आहे पोरींचं आणि पोरांचं दोघांचं पण पूर्ण प्रमाणात झालेलं आहे. ठीक आहे, म्हणजे सारखं आहे, तिथं काही भेदभाव नाहीये कशामध्ये, हे जे प्राथमिक आणि उच्च माध्यमिक स्तरापर्यंत शालेय शिक्षणामध्ये. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. हे वुमेन अँड मेन इन इंडिया त्यांनी सांगितलेलं आहे आणि हे मिनिस्ट्री आहे, बरोबर, गव्हर्नमेंट आहे, त्याच्यामुळे खूप जास्त महत्वाचं आहे. तर ही गोष्ट आहे ती लक्षात ठेवा. बाकीच्या गोष्टी लक्षात नाही ठेवल्या तरी चालेल. ठीक आहे, कारण की ज्या बाकीच्या गोष्टी आहेत त्याच्यावर मोस्टली सेन्सस वरून प्रश्न येतात. आता फक्त याच्यात हे लक्षात ठेवा, पण एकदा वाचून घ्या. जन्मावेळेचे लिंग गुणोत्तर किती 2017 मध्ये 17 ते 19 तेव्हा 904 होतं आणि 2021 ते 23 त्यामध्ये 917 झालेलं आहे. आणि व्यवस्थापकीय पदांवरील किंवा जे मॅनेजमेंट वगैरे असतं, कोणत्याही कॉर्पोरेटमध्ये मॅनेजमेंट असतं ना, तर त्या पदांवर महिला 2017 ते 2025 दरम्यान डायरेक्ट दुप्पट झालेल्या आहे, म्हणजे 102% वाढ झालेली आहे आणि पुरुषांमध्ये जवळपास 75% वाढ झालेली आहे. तर हे डेटा पाठ करायची गरज नाही, फक्त वाचून ठेवा. ठीक आहे, त्यानंतर महिलांची विवाहवेळी सरासरी वय किती आहे? 24 वर्ष आहे. ठीक आहे, ते म्हणजे 25च्या जवळपास आहे असं लक्षात ठेवा. 24.3 आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांक. आता हे पण खूप जास्त महत्वाचं आहे, खूप म्हणजे खूप. याच्यावर प्रश्न म्हणजे मला तर वाटतं येणारच, आणि ते भारताला विचारणार नाही, ते बाकीच्यांचं विचारतील, दुसऱ्या देशांविषयी विचारतील. ठीक आहे, कारण की ह्याच्या वेळेस काहीतरी युनिक झालेलं आहे, आता पहिल्यांदा काहीतरी झालेलं आहे ह्या रिपोर्टमध्ये. ठीक आहे, सांगतो काय ते. आता वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2026, तर ह्याच्यामध्ये भारताची रँक आहे 157. तुम्हाला माहित असेल कारण की हे तुम्ही सोशल मीडियावर बघितलं असेलच. कारण की आता बघा, आय थिंक मोदीजी नॉर्वेमध्ये गेले होते, नॉर्वे की बहुतेक तिकडलाच कोणता देश आहे, तर तिथे एका पोरीने त्यांना प्रश्न विचारला जेव्हा मोदी जात होते त्यावेळेस, तर मोदीजींनी त्याला उत्तर दिलेलं नाही. तर त्यामुळे आपल्या भारतामध्ये डिबेट झाली होती की तिकडले लोक प्रश्न विचारत आहेत आणि तिकडल्या लोकांना पण प्रश्न विचारत आहेत, पण आपली जी मीडिया आहे कसली फालतू मीडिया आहे अशा टाईपमध्ये, नाही का, खूप जास्त डिबेट होते आणि आपले मीडिया म्हणजे बरोबर काम नाही करत वगैरे वगैरे. आणि त्याच्यानंतर म्हणजे 1-2 दिवसातच हे निर्देशांक पण आला, हा इंडेक्स पण आला. आणि त्याच्यामध्ये भारताची जी परिस्थिती होती मीडियाची, तर ती आणखी खाली गेलेली, म्हणजे आधी 151 होतं आणि आता 157 झालेलं आहे. तर हे खूप जास्त न्यूज मध्ये होतं आणि खूप जास्त सोशल मीडियावर पण होतं. ठीक आहे, तर त्याच्यामुळे आता फक्त भारताचं नाही विचारणार, बाकीचं पण विचारलं. ती पहिली गोष्ट झाली आणि बाकीच्या मध्ये एक युनिक गोष्ट पण घडलेली आहे, तर त्याच्यामुळे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, प्रसिद्ध कोण केलेलं आहे? रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स, आणि त्याचं ओरिजिनल नाव काय? रिपोर्टर्स सान्स फ्रंटियर्स. तर ह्या दोनपैकी काही आलं ते लक्षात ठेवायचंय, रिपोर्टर्स सान्स फ्रंटियर्स. आता कारण की ते मागे जे सायकलिंग झालं होतं ना याच्यामध्ये पुण्यामध्ये, तर त्याच्यामध्ये ते जे फ्रेंच किंवा जे तिकडलं जे नाव असेल तर त्याच्यावर प्रश्न होता तो. तर हे पण लक्षात ठेवायचं, रिपोर्टर्स सान्स फ्रंटियर्स असं त्याचं नाव आहे. 2026 मधील निष्कर्ष काय होता? जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्याची स्थिती 25 वर्षाच्या नितांक पातळीवर आहे. ठीक आहे, ह्याचा निष्कर्ष काय की आता पूर्ण टोटल 25 वर्षात आतापर्यंत एवढ्या खाली कधी गेलेलंच नव्हतं. एवढ्या खाली म्हणजे जे पत्रकारांची परिस्थिती आहे ती गेलेली आहे. म्हणजे गव्हर्नमेंट त्यांच्यावर काही कंट्रोल करतंय किंवा जे इव्हन काही पत्रकार आहे ते पैसे घेऊन काही ऍडव्हर्टाइजमेंट करतायत अशा टाईपमध्ये, नाही का. तर आपलं 25 वर्षाच्या खाली सगळ्यात म्हणजे पूर्ण जगभरात म्हणतोय, भारतातच नाही तर जगभरात 25 वर्षाच्या निचांक पातळीवर गेलेली आहे. त्यानंतर पहिल्यांदाच काय झालेलं आहे की आता 180 देश आहेत, तर त्याच्यापैकी 90 पेक्षा जास्त देश हे डिफिकल्ट किंवा व्हेरी सिरियस कॅटेगरीमध्ये गेलेले आहेत. म्हणजे ही कॅटेगरी खूप खराब असते की जिथं देशामध्ये जे पत्रकार असतात त्यांना म्हणजे एवढं कंट्रोल, खूप जास्त कंट्रोल असतं. तर त्या सिरियस कॅटेगरीमध्ये आता पहिल्यांदाच हे पूर्ण ग्लोबली गेलेलं. ठीक आहे, डिफिकल्ट किंवा व्हेरी सिरियस श्रेणीमध्ये. आता टॉप 5 देश कोणते आहेत ते लक्षात ठेवायचे, तळातील 3 देश पण लक्षात ठेवायचे आणि भारताचं पण लक्षात ठेवायचं आहे, कारण की हा खूप जास्त महत्वाचा आहे. ठीक आहे, टॉप 5 देश कोणते कोणते आहेत? नॉर्वे, पहिला नॉर्वे हा सलग 10व्या वर्षी अव्वल आहे, नेहमी अव्वलच येतो. ठीक आहे, त्याच्यानंतर नेदरलँड, एस्टोनिया, डेन्मार्क आणि स्वीडन. ठीक आहे, त्याच्यानंतर तळातील सगळ्यात खालचे कोणते आहेत? इरिट्रिया, उत्तर कोरिया आणि चीन. आणि भारतामध्ये बघायला गेलं तर भारतासाठी हे जे 3 डेटा आहेत ते पण लक्षात ठेवायचे. भारताची कॅटेगरी कोणती आहे? व्हेरी सिरियस, आणि भारत 2025 मध्ये 151 होता आणि 2000 आता 26 मध्ये 157 आहे. ठीक आहे, आणि गुण पण लक्षात ठेवा, 31 म्हणजे 32च्या जवळपास आहे, 31.96 आहे म्हणजे 32च आहे. ठीक आहे, तर ही गोष्ट लक्षात ठेवा. आता हे लक्षात कसं ठेवायचं ते बघा.
कसं ठेवायचं आहे की पहिले 5 कोणते आहेत? नॉर्वे, नेदरलँड, एस्टोनिया, डेन्मार्क आणि स्वीडन. ठीक आहे. आता लक्षात कसं ठेवायचं बघा. नो NEWS, नो न्यूज. न्यूज का बरं? कारण की हे न्यूज विषयी आहे, जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांक. वृत्तपत्र म्हणजे न्यूजचं स्वातंत्र्याविषयी बोलत आहेत, तर ऑब्व्हियसली न्यूज विषय असणार. नो म्हणजे नाही. ठीक आहे. तर न्यूज, नो. नो फॉर नॉर्वे, NEWS. एन फॉर नेदरलँड, ई फॉर एस्टोनिया, डी लक्षात ठेवा, डी डेन्मार्कचा डी आणि डब्ल्यूचा डी. ठीक आहे. म्हणजे डब्ल्यूचा डी नसतो, तर डब्ल्यूचा ड पासून सुरू होतं ना, तर डब्ल्यूचा फक्त डेन्मार्क आहे एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर शेवटी यस आलं. यस म्हणजे स्वीडन. ठीक आहे. राहील लक्षात. एन नो. नो NEWS. नो म्हणजे नॉर्वे, एन फॉर नेदरलँड, ई फॉर एस्टोनिया, डब्ल्यू फॉर डेन्मार्क आणि एस फॉर स्वीडन. राईट लक्षात. हा. त्याच्यानंतर आता शेवटचा 3 सगळे लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त शेवटच्या 3 मध्ये चीन आहे एवढं लक्षात राहून जाईल तुमच्या. आणि जो शेवटचा आहे तर तो आहे इरिट्रिया. इरिट्रिया फॉर ई. ठीक आहे. फक्त ई एवढं लक्षात ठेवा. आणि भारताविषयी असं काही वेगळं लक्षात ठेवायची गरजच नाही. व्हेरी सिरियस कॅटेगरी आहे आणि 157 आहे. आता ह्याच्यात काय लक्षात ठेवणार आहे तुम्ही? ठीक आहे. तर हे फक्त म्हणजे पाठांतरच करावं लागेल, ते तुम्हाला काही ट्रिक वगैरे नाही त्याच्यात. तर हे लक्षात ठेवायचं खूप जास्त महत्वाचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर लॉजिस्टिक्स पोर्ट परफॉर्मन्स इंडेक्स 2024-25. आता हे जे इंडेक्स आहे, हा इंडेक्स लॉजिस्टिक्स आणि पोर्ट साठी आहे. लॉजिस्टिक्स म्हणजे काय की आता एखादी माल आहे, तो आणायचा कुठून, तो कुठे ठेवायचा, वाहून कसं न्यायचं, म्हणजे ते ट्रान्सपोर्टेशन कसं करायचं, कुठपर्यंत न्यायचं आहे, पूर्ण प्रोसेस काय आहे, तर ते सगळं म्हणजे लॉजिस्टिक्स मध्ये येतं. आणि ते लॉजिस्टिक्स आणि पोर्ट, पोर्ट म्हणजे आपल्याला माहिती आहे जे बंदर वगैरे असतात ते, तर लॉजिस्टिक पोर्टचा त्याचा परफॉर्मन्स इंडेक्स आहे. तर ह्याच्यामध्ये टोटल 12 जे मेजर पोर्ट्स आहेत, जे मोठे पोर्ट्स आहेत ते, आणि टोटल 35 जे नॉन मेजर पोर्ट्स आहेत, तर त्यांनी ह्याच्यात सहभाग घेतला होता. तर ह्यांच्या जे 12 आणि 35, तर ह्या दोघांवर मिळून आता पूर्ण हा इंडेक्स आहे. ठीक आहे. प्रसिद्ध, हा एक गोष्ट लक्षात ठेवा, ही एक इम्पॉर्टंट आहे, सागर आंकलन. कारण की हा जो रिपोर्ट आहे, तर रिपोर्टचा जे टायटलच आहे तर ते आहे सागर आंकलन. ठीक आहे. सागर सागर आकलन हे असं ह्या रिपोर्टचं टायटलच आहे, आणि त्याच्या खाली लिहिलेलं आहे लॉजिस्टिक पोर्ट परफॉर्मन्स इंडेक्स. ठीक आहे. तर त्याच्यामुळे लक्षात ठेवा, सागर आकलन उपक्रमा अंतर्गत बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालय, तर त्यांनी हे काढलेलं आहे. मिनिस्ट्री ऑफ पोर्ट्स आणि जे इतर गोष्टी आहेत ते. ठीक आहे. तर त्यांनी काढलेला आहे हा. आणि 12 प्रमुख बंदर आहे, 35 ते तुम्हाला सांगितलं. हा. आणि ह्याच्यामध्ये 3 माल वाहतूक विभागांचा समावेश आहे. कोणतं? ड्राय बल्क, लिक्विड बल्क आणि कंटेनर कार्गो. आता ड्राय बल्क म्हणजे काय? जिथं ज्या ड्राय गोष्टी आहेत त्या नेतात. ड्राय गोष्टी म्हणजे कोणतं पण, म्हणजे जसं आयर्न झालं, कोल किंवा कोळसा झालं, किंवा सोनं, म्हणजे जे पण अशा मोठ्या गोष्टी आहेत, तर ज्या ड्राय असतात. सोनं नाही येणार, सोनं आपण विमानातून आणत असतो. तर ज्या ड्राय गोष्टी आहेत, ज्या मोठ्या आहेत, तर त्या ड्राय बल्क मध्ये येतात. ठीक आहे. लिक्विड बल्क म्हणजे काय की ऑइल वगैरे. ठीक आहे. आणि कंटेनर कार्गो म्हणजे काय की जे छोट्या मोठ्या गोष्टी असतात, कोणते बिस्किटचे पुडे झाले किंवा काही तांदूळ वगैरे झाला, तर ते म्हणजे कंटेनर कार्गो. ठीक आहे. आता ज्या आघाडीवरील कामगिरी कोणी कोणी काय काय केली, फक्त तेवढी आपल्याला माहित पाहिजे. जे ड्राय बल्क आहे, तर त्याच्यामध्ये पॅरादीप पोर्ट ऑथॉरिटी आहे, तर त्यांनी 5 मिलियन टन पेक्षा जे ड्राय जास्त बल्क नेतात, तर त्याच्यासाठी पॅरादीप पोर्ट ऑथॉरिटी आहे. आणि चेन्नई पोर्ट हा 5 पेक्षा कमी आहे. तर चेन्नई पोर्ट लक्षात नाही ठेवलं चालेल, फक्त हा जो मोठा वाला आहे तो लक्षात ठेवून द्या. ठीक आहे. लिक्विड बल्क मध्ये काय? सिक्का पोर्ट अँड टर्मिनल्स, गुजरात मधला आहे. कोणता? सिक्का पोर्ट. लिक्विड बल्क मध्ये सिक्का. ठीक आहे. लिक्विड सिक्का लक्षात ठेवा. आणि धामरा पोर्ट हा लेस दॅन 5 मिलियन टन्स, तर हा लक्षात नाही ठेवला चालेल, फक्त हा जो मोठा आहे तो लक्षात ठेवा. कंटेनर, मुद्रा पोर्ट. कंटेनर म्हणजे जिथे आपण बिस्किट वगैरे घेऊन जातो तो मुंद्रा पोर्ट कंटेनरसाठी. आणि दुसरा JNPA म्हणजे जवाहरलाल नेहरूचा जो पोर्ट ऑथॉरिटी आहे, तर ते दुसरा आहे. ठीक आहे. तर दुसरं लक्षात नाही ठेवला चालेल, फक्त जो पहिला आहे तो लक्षात ठेवा कंटेनरसाठी. तर हे करून ठेवा. त्याच्यानंतर स्टेट ऑफ इंडियाज डिजिटल इकॉनॉमी 2026, म्हणजे भारताची जी डिजिटल इकॉनॉमी आहे, तर त्याच्याविषयी काहीतरी आहे. ठीक आहे. आता इथं काय सांगितले, भारत हा जगातील 5वी सर्वाधिक डिजिटल झालेली अर्थव्यवस्था आहे. आणि ह्याच्या अगोदर 2025 ला काय सांगितलं होतं? भारत हा 8वी अर्थव्यवस्था होती, आणि आता 5वी डिजिटल अर्थव्यवस्था झालेली आहे. ठीक आहे. भारत आता प्रसिद्ध कोण? ICRIER, IPCIDE जे काही आहे ते. आता ही संस्थावर विचारणार नाही, पण विचारलं तरी फक्त एवढं लक्षात ठेवून ठेवा की फक्त आय पासून काहीतरी आहे, तर तेवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. भारत 5वी आहे, आणि भारत ह्याच्यामध्ये AI कामगिरीमध्ये 4था आहे. आणि ह्याच्यामध्ये एक म्हणजे ज्या काही इंडिकेटर्स होते, तर त्याच्यापैकी आता एक नवीन इंडिकेटर टाकलेला आहे AI. ठीक आहे. AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, तर त्याच्यामध्ये भारत 4था आहे. ठीक आहे. एवढंच लक्षात ठेवा. त्याच्यानंतर लीड्स रिपोर्ट 2025, आता ही 7वी आवृत्ती होती. आणि लीड्स म्हणजे काय?
लॉजिस्टिक्स इज अक्रॉस डिफरंट स्टेट्स. लॉजिस्टिक्सचा अर्थ तुम्हाला सांगितलं की एखादी माल आहे त्याची पूर्ण वाहतूक पासून तर शेवटीपर्यंत पोहोचवतात कसं, तर ते सगळी प्रोसेस वगैरे लॉजिस्टिक्स मध्ये येत असतं. ठीक आहे. आता ह्या म्हणजे कोणतं राज्य आहे ते ते लॉजिस्टिक्स मध्ये बेटर परफॉर्म करत आहे, तर त्यासाठी हे लॉजिस्टिक्स इज अक्रॉस डिफरंट स्टेट्स हा रिपोर्ट आहे, खूप जास्त महत्वाचा आहे. ह्याच्यावर आधी पण प्रश्न येऊन गेलेले आहे आणि आता ह्याच्यात काही चेंजेस झाले तर त्याच्यामुळे पण ह्याच्यात प्रश्न विचारण्याचे चान्सेस आता आहेत. ठीक आहे. कारण हे बघा, आता हे आधी फक्त 3 स्तरीय वर्गीकरण होतं, 3 लेयर्सचं वर्गीकरण होतं. आता 4 लेयर्स केलेले आहेत. कोणते कोणते 4? एक्झेम्पलर्स म्हणजे ज्यांनी खूप भारी परफॉर्मन्स केलेले आहे, ते जे एक्झाम्पल सेट करणं म्हणतो नाही का, ते एक्झेम्पलर्स सगळ्यात भारी परफॉर्म करणारे. त्यानंतर हाय परफॉर्मन्स, त्यानंतर ऍक्सिलरेटर्स आणि ग्रोथ सिकर्स. ग्रोथ सिकर्स म्हणजे जे सगळ्यात खाली आहेत ते. ठीक आहे. असं 4 स्तरीय वर्गीकरण आहे. आपण मगाशी जे पंचायत जे बघितलं होतं, पंचायत प्रगती निर्देशांक, त्याच्यामध्ये 5 श्रेणी होत्या किंवा 5 लेयर्स होते. अचिव्हर्स, फ्रंट रनर्स, परफॉर्मर्स, ऍस्पिरंट आणि बिगिनर्स. आणि ह्याच्यामध्ये 4 आहेत. ठीक आहे. हे 4 लक्षात ठेवायचे आहेत कोणते कोणते आहेत. आता हे जे एक्झेम्पलर्स आहेत तर त्याच्यामध्ये पण 4 आहेत. 1 2 3 4. कोणतं पहिलं म्हणजे जे कोस्टल स्टेट्स आहेत किंवा जे किनारे, आता समजा भारत आहे तर भारताचे किनावरचे राज्य आहेत, तर त्याच्यापैकी सगळ्यात भारी परफॉर्मन्स म्हणजे लॉजिस्टिक्स मध्ये सगळ्यात भारी परफॉर्मन्स कोणी केलंय ते आहे. तर ठीक आहे, तर ते कोणी केलेलं आहे? तामिळनाडू. ठीक आहे, तामिळनाडूने. त्यानंतर दुसरं म्हणजे कोणतं, की जे हे जे भारत आहे, भारताच्या आतमध्ये जे राज्य आहेत, जे समुद्र किनाऱ्याला लागत नाही, तर ते राज्य, तर त्या राज्यात मध्ये भारी काम कोणी केलंय? उत्तर प्रदेशने. ठीक आहे. तिसरं म्हणजे काय, की जे नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स आहेत किंवा जे ईशान्येकडील आपले राज्य आहेत, तर त्याच्यामध्ये सगळ्यात भारी काम कोणी केलंय? मिझोरमने. ठीक आहे. आणि जे युटीज आहेत, युनियन टेरिटरीज किंवा केंद्रशासित प्रदेश, त्याच्यामध्ये सगळ्यात भारी काम दिल्लीने केलेलं आहे. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवायचे 4चे 4ही. कोणत्या एक्झेम्पलर्सचे तुम्हाला सांगितलं? एक्झेम्पलर्स मध्ये किनारी राज्य तामिळनाडू आहे. भूपरिवेष्टित राज्य म्हणजे जे लँडलॉक्ड जे स्टेट्स आहेत ते, त्याच्यामध्ये उत्तर प्रदेश सगळ्यात भारी आहे. त्याच्यानंतर ईशान्य राज्य कोणतं? मिझोरम भारी आहे. आणि केंद्रशासित प्रदेशमध्ये दिल्ली भारी आहे. कशासाठी? लॉजिस्टिक्स साठी. ठीक आहे. त्याच्यानंतर लिप्स पुरस्कार. आता हे जे लीड्स रिपोर्ट आहे, तर ह्याच्यात भारी काम कोण कसं काय करतं त्याच्यासाठी आहे. ठीक आहे. आणि ह्याचे जे अवॉर्ड्स आहेत ते अवॉर्ड्स लिप्स पुरस्कार म्हणून देतात. ठीक आहे. आता हे लिप्स म्हणजे काय? लॉजिस्टिक्स एक्सेलन्स अचिव्हमेंट्स, सॉरी, ऍडव्हान्समेंट आणि परफॉर्मन्स शील्ड. तर हे लिप्स पुरस्कार आहे. हे म्हणजे ह्याचं फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे की जे 13 श्रेणी आहेत तर त्याच्यामध्ये पुरस्कार देतात. आता कोणाकोणाला दिलेले आहेत ते लक्षात ठेवायची काही गरज नाही. ठीक आहे. म्हणजे कारण की ते प्रायव्हेट कंपन्या आहेत कोणत्या किंवा काही वेगवेगळे आहेत तर त्यांना दिलेले आहेत. ठीक आहे. हे 13 पुरस्कार श्रेणी आहेत, एवढंच लक्षात ठेवा. आणि कोण ऑब्व्हियसली DPIIT, हे जे DPIIT आहे तर तेच देणार आहे. उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग. आता हे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स आणि जे इंडस्ट्री आहे ते. ठीक आहे. तर त्याच्या अंडर हे DPIIT येतं, तर त्यांनी हे दोन्ही काढलेले आहे. ठीक आहे. त्यानंतर ग्लोबल हिपॅटायटिस रिपोर्ट 2026. आता हिपॅटायटिस म्हणजे काय? जे लिव्हरवर सूज येणं. ठीक आहे. आता हिपॅटायटिस मध्ये पण काही वेगवेगळे प्रकार आहेत. आता म्हणजे काही व्हायरसनी पण होतं आणि काही वेगळ्या गोष्टींनी पण होऊ शकतं. आता व्हायरस मध्ये पण 2 आहेत. एक HB म्हणजे हिपॅटायटिस B व्हायरस आहे आणि हिपॅटायटिस C व्हायरस आहे. आणि ह्या दोघांमुळे होणारे जे मृत्यू म्हणजे हिपॅटायटिसमुळे जेवढे मृत्यू होतात तर त्यापैकी ह्या दोघांमुळे होणारे मृत्यू जवळपास 95% जास्त मृत्यू होतात ह्या दोघांमुळे. ठीक आहे. तर ह्या रिपोर्ट कोणी काढलेला आहे? ऑब्व्हियसली हेल्थ विषय WHO ने काढलेला आहे. ठीक आहे. आता म्हणजे कधी पण लक्षात ठेवा, हेल्थ विषयी काय आलं आणि जर तुम्हाला माहित नसेल तर डायरेक्ट WHO लिहून टाकायचं. आणि म्हणजे एवढा इझी तर विचारणार नाही, पण ठीक आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. हा, आता हे लक्षात ठेवा. WHO लक्ष काय आहे? WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन किंवा जागतिक आरोग्य संघटना. तर त्यांनी लक्ष काय ठेवलेलं आहे? 2030 पर्यंत विषाणूजन्य हिपॅटायटिस सार्वजनिक, म्हणजे जे हिपॅटायटिस विषाणूजन्य म्हणजे जे व्हायरल हिपॅटायटिस आहे, तर त्याला सार्वजनिक आरोग्याचा धोका म्हणून समाप्त करायचं आहे. डायरेक्ट हिपॅटायटिसला काढून टाकायचं आहे. तर हे लक्ष आहे कोणाचं? WHOचं, भारताचं नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे. WHOचं आहे. त्यानंतर वर्ल्ड मायग्रेशन रिपोर्ट 2026. आता मायग्रेशन म्हणजे काय? की इकडून तिकडे जाणं, त्याला मायग्रेट करणं. आता 2 प्रकारे असतात, एक इंटरनल आणि एक एक्सटर्नल. आता हे समजा भारत आहे, तर भारतात समजा तुम्ही महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशात मायग्रेशन केलं, ते काय झालं? इंटरनल मायग्रेशन म्हणजे भारतातल्या भारतात. आणि एक्सटर्नल किंवा ज्याला इंटरनॅशनल मायग्रेशन म्हणतो, ते म्हणजे काय? की समजा तुम्ही भारतामधून युगांडामध्ये गेले तर ते एका देशातून दुसऱ्या देशात गेले, म्हणजे ते काय झालं? आंतरराष्ट्रीय मायग्रेशन किंवा इंटरनॅशनल मायग्रेशन. आता हे कोण करतंय? प्रकाशक आंतरराष्ट्रीय स्थलांतर संघटना किंवा इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ काय मायग्रेशन. तर ते त्यांनी हे प्रकाशन केलेलं आहे वर्ल्ड मायग्रेशन रिपोर्ट. आणि ह्यांचं म्हणणं काय? की 2024च्या मध्यापर्यंत जवळपास
304 दशलक्ष लोक त्यांच्या घराच्या बाहेर होते. घराच्या बाहेर म्हणण्यापेक्षा देशाच्या बाहेर होते. ठीक आहे, ज्या देशात ते जन्मले तर त्या देशाच्या बाहेर ते 304 दशलक्ष लोक होते. ठीक आहे. त्यानंतर वर्ल्ड सिटीज रिपोर्ट. आता हा पण एक म्हणजे ह्याच कोणी काढलं तेवढंच इम्पॉर्टंट आहे, त्याच्या आतमध्ये काय ते जास्त इम्पॉर्टंट नाहीये. ठीक आहे. ह्याच्यावर आय थिंक युपीएससी मध्ये कुठेतरी प्रश्न आलेला आहे आणि एमपीएससी मध्ये पण आला असेलच की कोणी काढलाय तेवढं विचारलेलं आहे. वर्ल्ड सिटीज. सिटीज म्हणजे काय, जे अर्बन जे पॉप हे आहे का त्याला शहर आहेत तिथे. ठीक आहे. वर्ल्ड सिटीज रिपोर्ट. आता सिटीज कोण काढणार आहे, म्हणजे युनायटेड नेशनने काढलेलं आहे, तर त्यांची एक ऑर्गनायझेशन आहे युएन हॅबिटॅट. ठीक आहे, तर त्यांनी प्रकाशित केलेलं आहे. आणि शीर्षक काय ह्याचं, वर्ल्ड सिटी, म्हणजे हाच प्रश्न होता की कोणी प्रकाशित केलेला आहे, आता परत विचारू शकतात. शीर्षक काय, वर्ल्ड सिटीज रिपोर्ट 2026, द ग्लोबल हाऊसिंग क्रायसिस. म्हणजे फोकस कशावर आहे ते लक्षात ठेवा. ग्लोबल हाऊसिंग क्रायसिस म्हणजे जे शहर आहेत, सिटीज आहेत, तर त्याच्यामध्ये लोकांना घर भेटत नाही आहे, तर ते क्रायसिस आहे, तर ते त्याच्यावर म्हणजे मेन उद्देश ह्या प्रकाशकाचा आहे. ठीक आहे. पाथवेज टू ऍक्शन, तर फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर ग्लोबल मिथेन ट्रॅकर. मिथेन तुम्हाला माहिती आहे जे हीट पकडून ठेवतं, जो वायू आहे मिथेन. आता जे कार्बन डायऑक्साईड आहे ते पण हीट पकडून ठेवतं, तसंच हा पण एक म्हणजे ग्रीन हाऊस गॅस आहे. ठीक आहे, जो हीट पकडून ठेवतो. पण हा जे कार्बन डायऑक्साईड आहे त्यापेक्षा स्ट्रॉंग आहे. तर ह्यांचं म्हणणं काय असतं माहितीये का, की तुम्ही मिथेनला कंट्रोल केलं की म्हणजे जे कुलिंग आहे ते पटकन कमी होऊन जाईल. ठीक आहे. तर ग्लोबल मिथेन ट्रॅकर 2026 चा, तर हा कोण काढते, आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्था किंवा इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी. आता ह्यांनी काय म्हटलेलं की चीन सगळ्यात जास्त उत्सर्जन मिथेनचं कोण करत असेल तर ते चीन. जीवाश्म इंधनापासून होणाऱ्या मिथेन उत्सर्जनाचा जगातील सर्वात मोठा उत्सर्जक चीन आहे. ठीक आहे, तर फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे. भारत थोडासा माग आहे, म्हणजे टॉप 10 मध्येच असेल, पण ठीक आहे, पहिल्या टॉप 2-3 मध्ये तर नाहीच आहे. त्यानंतर ग्लोबल फॉरेस्ट गोल्स रिपोर्ट. आता हे कोण काढते, फॉरेस्ट गोल्स म्हणजे काय, जे झाड आहे, म्हणजे झाड म्हणण्यापेक्षा जे पण वन आहेत, तर वनांचा रिपोर्ट आहे, जे वनांविषयी काही गोल्स आहेत, तर टोटल 6 गोल आहेत, तर ते लक्षात ठेवायची गरज नाही. तर ते गोलचा रिपोर्ट आहे, कोण करणार आहे, युएनची बॉडी आहे. कोण, युएन फोरम ऑन फॉरेस्ट आणि युएन देसा, त्या ह्या दोघांच्या अंतर्गत आहे. ठीक आहे. देसा म्हणजे काय, युनायटेड नेशन डिपार्टमेंट ऑन इकॉनॉमिक आणि सोशल अफेअर्स. ठीक आहे, तर युएन देसा. आता ह्याचा निष्कर्ष काय काढलेला आहे 2030 पर्यंत. हा, तर हे लक्षात ठेवा, 2030 पर्यंत गोल्स जसं एसडीजी 2030 पर्यंत आहे, तसं हे पण 2030 पर्यंत आहे. आणि जेवढी पण वनांसंबंधी जे उद्दिष्टे आहेत, तर ते साध्य करण्याच्या दिशेने जगाची प्रगती पुरेशी नाहीये. ठीक आहे, म्हणजे आपण 2030 पर्यंत हे जे 6 गोल्स होते, तर ते आपण पुरेसे म्हणजे तिथपर्यंत पोहोचत नाही 2030 पर्यंत. ठीक आहे. त्याच्यानंतर ग्लोबल स्टेटस रिपोर्ट फॉर बिल्डिंग्स अँड कन्स्ट्रक्शन. आता हे बिल्डिंग्स आणि कन्स्ट्रक्शन आहे. ठीक आहे, तर आपल्याला वाटणार नाही हे युएनईपी असेल किंवा पर्यावरणाविषयी असेल, पण हे पर्यावरणाविषयी आहे. का बरं, कारण की बिल्डिंगसाठी सिमेंट लागतं, इलेक्ट्रिसिटी लागते किंवा इतर गोष्टी लागतात, किंवा म्हणजे जर सिमेंट किंवा जे काही माती वगैरे वरती उडाली तर ते प्रदूषण पण होतं, तर त्याच्यामुळे हे पर्यावरण रिलेटेड आहे. ठीक आहे, तो कोण काढते, संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम किंवा युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम. तर त्यांनी हा रिपोर्ट काढलेला आहे, ग्लोबल स्टेटस रिपोर्ट फॉर बिल्डिंग्स अँड कन्स्ट्रक्शन. आता युनायटेड नेशनचा आहे, तर आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे, म्हणजे ह्याच्या आतमधलं काही माहिती असायची गरज नाही, फक्त कोण प्रकाशक आहे तेवढंच माहिती पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर इंडियाज न्यूक्लिअर एनर्जी व्हिजन. न्यूक्लिअर एनर्जी विषयी आहे. ठीक आहे, भारताची. आता व्हिजन म्हणजे ऑब्व्हियसली इंडियाचं आहे, तर इंडियाचं कोणतरी प्रकाशक असणार आहे, तर हे आहे द एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट, तेरीचं आहे, फक्त एवढं लक्षात ठेवा. आणि भारताचे लक्ष म्हणजे हे थोडा स्टॅटिकचा पार्ट आहे, तुम्ही वाचलं पण असेल इकडे तिकडे, की भारताचं लक्ष काय आहे ह्या न्यूक्लिअर एनर्जी मिशन त्याच्या अंतर्गत 2047 पर्यंत 100 गिगावॅट अणुऊर्जा क्षमता आपल्याला करायची आहे. आणि हे कशी करणार आपण, त्यासाठी हा रिपोर्ट आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. म्हणजे ही एक गोष्ट लक्षात ठेवा की 2047 पर्यंत म्हणजे भारताला जोपर्यंत पूर्ण 100 वर्ष पूर्ण होतात तोपर्यंत आपली कमीत कमी 100 गिगावॅट अणुऊर्जा क्षमता झाली पाहिजे. ठीक आहे, लक्षात ठेवा, फक्त हे अणुऊर्जेचं आहे. त्यानंतर स्कूल एज्युकेशन सिस्टीम इन इंडिया. तर हे टेम्पोरल अनालिसिस अँड पॉलिसी रोडमॅप फॉर क्वालिटी एनहान्समेंट. हे नीती आयोगाचा रिपोर्ट आहे, फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे, नीती आयोगाने हा रिपोर्ट काढलेला आहे, कारण की यार खूप डेटा असतो, म्हणजे खूप असे वेगवेगळे रिपोर्ट निघत जातात, कोणते कोणते किती किती डेटा करणार आहे, तर सगळं विचारणार नाही, फक्त एवढं लक्षात ठेवा, नीती आयोगाची ही रिपोर्ट आहे, स्कूल एज्युकेशन सिस्टीम इन इंडिया. ठीक आहे. त्यानंतर स्टेट अँड ट्रेंड्स ऑफ कार्बन प्राइसिंग. आता कार्बन प्राइसिंग हे मध्ये जे पॅरिस अग्रीमेंट वगैरे झालं होतं, आता मागं 10 वर्ष वगैरे झाले मागच्या वर्षी, तर त्याच्यामुळे हे खूप जास्त म्हणजे जे पॅरिस अग्रीमेंट मधलं आर्टिकल 6 आहे, त्याच्यामध्ये जे कार्बन प्राइसिंग विषयी वगैरे सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर त्याविषयी हा रिपोर्ट आहे की कार्बन प्राइसिंग जगभरात कसं चालू आहे, तर कोण काढत आहे, वर्ल्ड बँक. ठीक आहे, जागतिक बँक समूह किंवा वर्ल्ड बँक, तो हा रिपोर्ट प्रसिद्ध करत आहे. ठीक आहे, तर हे असे झाले आपले रिपोर्ट्स आणि इंडायसेस. चलो फिर, बाय बाय.